माझं नाव स्वाती बाबासाहेब ठोंबे आहे। मी रांजणी गावात राहणारी एक महिला आहे आणि लग्न झालेले, माझ्या लग्नाला 18 वर्ष पूर्ण झाले। तशी इच्छा होती माझ्या मनात कमी काहीतरी करावं। ह्या गावात कपड्याचं दुकान वगैरे नव्हतं, मग माझी इच्छा अशी होती की इथं जे नाही ते करायचं आपल्याला, म्हणजे दुसऱ्याला बी आपल्यापासून त्रास नको म्हणून मग कपड्याचं दुकान टाकायची इच्छा होती। काही काळ ते करता नाही आलं। लग्न झाल्यावर जबाबदाऱ्या, मुलं झाली, त्या लहान मुलांमुळे काही करता नाही आलं। मग त्याच्यानंतर मी हे आता सुरू केले, महिना झालाय माझ्या याला। ते डॉन बॉक्सो विकास केंद्र यामार्फत रोशनी प्रोजेक्टमध्ये मला काही भांडवल मिळालं, काही स्वतःचं टाकलं। अशा पद्धतीने हे उद्योग मी चालू केलेला आहे। आणि याच्यात साड्या, लहान मुलांची कपडे, चपला, स्टेशनरी, बांगड्या, स्वतःची मशीन आणि शिलाई काम पण करते मी। अशा पद्धतीने गावाला बी फायदा झाला, मला बी फायदा झाला। कारण इथून नगरला जावं लागायचं, तर आमच्या गावात कसलं दुकान नव्हतं अजिबात। मग इथं चालू केल्यामुळं बायका माझ्याकडे येतात, इथंच घेतात। काही गोष्टीमुळं मालक लोक तिकडे नेत नाहीत, मग इथं माझ्याकडे घेतात आणि पैसे पण वेळेवर आणून देतात। त्यामुळे माझा फायदा झाला, त्यांचा पण फायदा झाला। घेऊन गेले या सगळ्या जणी, याच्यातली एक पण असं नाही का नाही नेले। आम्हाला काही जरी असे पाहुणे घेऊन आले तर साड्या आणायला कवडगावाला किंवा नगरला जावं लागायचं, म्हणून मग इथं असल्यामुळं मग आम्ही कधी पण येतो घेतो। लागले तर आम्ही इथल्या महिला सगळ्या आमच्या बचत गटाच्या हिच्याकडेच घेतो, आम्ही काय कुठं जात नाहीत नगरला हिंगारला। माझ्यापासून समजा घरात 2 रुपये आधार भेटायला लागला तर मला त्याच्याबद्दल चांगलं वाटतंय।